मित्रांनो, मागील तासिकेला आपण समसंबंध या घटकातील जो पहिला उपघटक होता शब्दसंग्रह आणि दुसरा उपघटक आकृती याबाबत परिपूर्ण माहिती अभ्यासलेली होती। आजच्या तासिकेला आपण समसंबंध या घटकातीलच जे पुढचे उपघटक आहेत दोन, कोणते? संख्या आणि वर्णमाला इंग्रजी या दोन उपघटकांबाबत आज आपण माहिती बघणार आहोत। सर्वप्रथम आज आपण नक्की काय शिकणार आहोत याचा तक्ता नेहमीप्रमाणे या ठिकाणी लावलेला आहे। तर आज शिकूया संख्यांचा समसंबंध आणि वर्णमालांचा समसंबंध। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया संख्यांच्या समसंबंधापासून। आता संख्यांचा समसंबंध म्हणजे तरी नक्की काय? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे शब्दांचा समसंबंध होता, ज्याप्रमाणे आकृतींचा समसंबंध होता, तसाच संख्यांचा समसंबंध असतो। म्हणजे संख्यांच्या समसंबंधामध्ये 4 पदे असतात, त्यातली फक्त 3च पदे दिसतात। बघा लक्षात घ्या, 4 पदे असतात, त्यातली कोणती पण 3च पदे दिसतात आणि चौथं पद आपल्याला ओळखायचं असतं। मग ते कसं ओळखायचं? तर जे पद दिलंय त्या पदाचा समसंबंध लक्षात घेऊन आपण चौथं पद मिळवायचं आहे। संख्यांच्या समसंबंधाबाबतीत तोच नियम, काय नियम आहे की पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जो संबंध आहे तोच आणि तसाच संबंध आपल्याला तिसरा आणि चौथ्या पदाचा लावायचा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि हे चौथं पद। आपला नियम काय आहे? पहिल्या पदाचा जसा आहे संबंध दुसऱ्या पदाशी, तसा आणि तसाच संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा आहे। आपल्याला 4 पैकी कोणतीही 2 पद मिळतात आणि समसंबंध हा 2च प्रकारचा असतो। कसा? पहिल्याचा दुसऱ्याशी असेल किंवा तिसऱ्याचा चौथ्याशी असेल। तुम्हाला कोणतेही 2 समसंबंध बघायला मिळणारच आहे। फक्त एक पद जे रिकाम असतं प्रश्नचिन्हाच्या जागी तेच आपल्याला ओळखायचं असतं। ते कसं ओळखायचं? तर मिळालेल्या समसंबंधावर आधारित ते ओळखायचं आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया संख्यांचा समसंबंध म्हणजे काय शिकायला। त्यासाठी फलकावरती मी 2 उदाहरणं मांडले, ती समजून घेऊया, म्हणजे संख्यांचा समसंबंध म्हणजे काय हे आपल्याला स्पष्ट होऊन जाईल। चला आता पहिलं उदाहरण काय दिले बघा। 5 ला समसंबंध 25 दिले, तर 7 ला प्रश्नचिन्ह। बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मी ओळख करून देतानाच याचं उत्तर काढलं असावं, कारण खूप सोपं उत्तर आहे। काय हो? या 5चा इथं काय केलाय? वर्ग केलाय, वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 दिलाय। मग आता इथं वर्ग केले का नाही? मग इथं पण वर्गच करायचं। आपण काय शिकलोय? जसं पहिल्याचा दुसऱ्याशी लावलाय तसा आणि तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा आहे। मग पहिल्याचा दुसऱ्याशी कसा लावलाय? तर वर्ग केलाय। 5चा वर्ग 25, तसंच आपण इथं करणार आहोत। 7चा वर्ग किती मिळतो आपल्याला? 49, आणि 49 पर्यायामध्ये आहे का? बघा इथं आहे। म्हणजेच आपल्याला या वरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे। आता इथं वर्ग केलाय म्हणून सगळ्या प्रश्नात वर्ग येईल का? तर नाही, इथं फक्त वर्ग आलाय। दुसऱ्या प्रश्नामध्ये वेगळं काहीतरी। चला दुसरे प्रश्न बघूया आपण, पुढचा प्रश्न बघूया। बघा, प्रत्येक प्रश्नात समसंबंध वेगळा असणार आहे आणि तोच समसंबंध आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण आपण बघूया। आता बघा, या 2 ला 8 दिले, म्हणजे काय केले? तर आपल्या सर्वांना माहित आहे की 2 चा घन किती हो? 8, 2 दुणे 4, 4 दुणे 8। मग असं केलं असेल का की 2 चा घन 8? हो, असंच केलेलं आहे। 2 चा घन 8, मग इथं काय केलाय? घन। मग आपण इकडं सुद्धा घनच करायचा, कारण इथं घन केलाय ना, इथं पण घनच करायचा। चला 4 चा घन किती? 4 चौक 16 आणि 16 चौक 64, म्हणजे आपलं उत्तर काय मिळेल इथं? 64। बघा 64 पर्यायामध्ये आहे का? तर आहे। पर्याय क्रमांक 2 आपल्याला 64 मिळत आहे। आता 64 का मिळवलं? कारण 2 चा घन केला, इकडे सुद्धा 4 चा घन केला, म्हणून 64 उत्तर आपल्याला मिळालं। विद्यार्थी मित्रांनो, एक वाक्य मी परत सांगेन, लक्षात ठेवा, जसा पहिल्याचा दुसऱ्याशी आहे तसा आणि तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा आहे। तुर्तास या प्रश्नापुरतं 2 चा घन 8 होता, म्हणून आपण 4 चा घन केला, जो आपल्याला 64 मिळाला। आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 64 असं आपल्याला मिळणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्द संग्रहाचा समसंबंध बघितला, आकृतीचा समसंबंध बघितला। आता तो बघताना आपण काय म्हणायचो
की समसंबंधामध्ये शब्दांवर आधारित ज्यावेळेस उदाहरणं तयार केली जातात ती कोणत्या नियमांना धरून असतात, तर ती काही विषयांना धरून असतात। उदाहरणार्थ मराठी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि इतर ज्यामध्ये कला, क्रीडा, साहित्य, शेती, धान्य, भाजी, फळे, भाजीपाला इत्यादी विषयांचा समावेश होतो ते प्रश्न तयार करताना। तसेच आकृतीच्या बाबतीत पण आपण बघितलं, परंतु आता आपल्याला बघायचं आहे संख्यांच्या बाबतीत। जसं आपण वर्गीकरणामध्ये बघितलं होतं की 3 संख्या या वर्ग संख्या असतील 1 नसेल, 3 संख्या धन असतील 1 नसेल। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तयार करताना कोणकोणते नियम वापरतात हे आपण प्रत्येक घटकात बघत आलेलो आहोत। तसंच आणि त्याचप्रमाणे आपण समसंबंधामध्ये जेव्हा संख्यांचा समसंबंध बघत असतो तेव्हा संख्यांच्या समसंबंधाबाबतीत काही क्लुप्त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा काही नियम आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे, जेणेकरून परीक्षेला सामोरं गेल्यानंतर आपल्याला त्यातलं गणित अंदाजाने लगेचच सोडवता येईल। म्हणजेच संख्यांच्या समसंबंधाबाबतीत ते कोणकोणते नियम वापरू शकतात किंवा कोणकोणती गणित तयार करू शकतात याचा अंदाज आपण आता लगेचच बघणार आहोत, तोही उदाहरणांसकट। लक्षात घ्या, आपण शब्दांमध्ये ती क्लुप्ती मांडतोय आणि त्याला जोडूनच त्याचं उदाहरण देखील घेतोय। अशा अनेक क्लुप्त्या, आपल्या 25-30 क्लुप्त्या होतील, परंतु सरावामध्ये अजूनही नवीन क्लुप्त्या आपल्याला शिकायला मिळणार आहेत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचा समसंबंध लावताना कोणकोणता नियम वापरला जाऊ शकतो याचा अंदाज घेऊया आणि सुरू करूया संख्यांच्या समसंबंधाला। बघा, पहिली क्लुप्ती इथं मी मांडले, पदांची बेरीज। पदांची बेरीज म्हणजे काय, आपल्याला पहिल्या पदापासून दुसरं पद मिळतंय, मग त्या पहिल्या पदावर बघा, हे पहिलं पद आहे, या पहिल्या पदावर ते विविध प्रक्रिया करतात। इथं काय केले, बेरीज केली, जे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, 6 आणि 4 10, इथं पहिल्या पदाची बेरीज केली, म्हणून सगळ्याच प्रश्नांमध्ये पहिल्या पदाची बेरीज करतील का, तर तसं नाही। फक्त उदाहरणासाठी आपण इथं दिलंय, इथं पदांची बेरीज आहे, काही वेळेस गुणाकार येऊ शकतो, काही वेळेस गुणाकार करून दुप्पट येऊ शकते, याचाच अंदाज आपण पुढील उदाहरणामध्ये बघणार आहोत। तुर्तास विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकूया संख्यांचा समसंबंध लावताना कोणकोणता नियम वापरला जाऊ शकतो। तर पहिला नियम आपण बघणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया पहिला नियम दिलाय पदांची बेरीज। काय नियम आहे पहिला, पदांची बेरीज। म्हणजे आपल्याला ही क्लुप्ती परीक्षेला येऊ शकते, सोपी आहे पण आली तर आपल्याला लक्षात यावी म्हणून घेतलेली आहे। बघा, पदांची बेरीज म्हणजे काय करतात, पहिलं पद 64 आहे, या 64 कडे 64 म्हणून बघू नका, वेगवेगळं बघा, कारण बुद्धिमत्तेमध्ये एखाद्या संख्येकडे बघताना आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता आलं पाहिजे। याला 64 पण म्हणा आणि याला 6 वेगळं आणि 4 वेगळं असं पण बघा, हे 6 वेगळं हे 4 वेगळं असंही आपल्याला बघता आलं पाहिजे। म्हणजेच एखादी संख्या वेगवेगळ्या प्रकारे बघता आली पाहिजे। चला तर बघूया, बघा ही 64 पद आहे। आता या 64 पदाकडे मी कसं बघितलं, तर फक्त या 6 कडे बघा आणि फक्त या 4 कडे बघा आणि आता 10 कडे बघा, काय संबंध लावला असेल, तर 6 अधिक 4 बरोबर 10, म्हणजे पदाची काय केले, बेरीज। इथं 6 आणि 4 10 केले ना, इथं बेरीज केले ना, इथं पण आपण बेरीजच करायची। चला करूया, 5 आणि 4 किती झाले, 9 झाले, 5 आणि 4 9, 9 पर्यायामध्ये आहे का, इथं पर्यायामध्ये 9 आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला मिळणार आहे। आता खाली बघूया, इथं पदांची बेरीज केली, कधी कधी काय करतात, पदांची बेरीज करतात व त्याची दुप्पट करतात। कशी बघूया उदाहरणाद्वारे। आता बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे 64 म्हणून बघू नका, 6 वेगळं आणि 4 वेगळं म्हणून बघा, हे 6 वेगळं 4 वेगळं। वरचंच उदाहरण मुद्दाम खाली घेतलेलं आहे समजावं म्हणून। 6 आणि 4 किती झाले हो, 10, 6 आणि 4 10 आणि या 10 ची दुप्पट बघा इथं 20 केली, म्हणजे इथं आधी काय केलं, बेरीज केली आणि मग दुप्पट केलं। इकडं सुद्धा आपण तसंच करायचं, आधी काय करायची, बेरीज करायची। बघा बेरीज केली काय, 6 आणि 4 10 बेरीज केली, 5 आणि 4 9, पुन्हा काय केलंय, 10 ची दुप्पट 20 घेतले, तसंच इकडे करूया, 9 ची दुप्पट 18। लक्षात घ्या, पहिल्या पदामधून दुसरं पद मिळवताना जशी प्रक्रिया केलेली आहे तशी आणि तशीच प्रक्रिया आपल्याला तिसऱ्यापासून चौथं मिळवताना करायची। इथं काय केलं, 6 आणि 4 10 मग दुप्पट, तसंच 5 आणि 4 9 आणि मग दुप्पट 18, पर्यायामध्ये 18 आहे का, आहे बघा। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 18 असं मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, वाक्य परत सांगेल,
पहिल्या पदाचं दुसऱ्या पदाशी जसं केलेलं आहे तसं आणि तसंच तुम्हाला तिसऱ्या पदाचं चौथ्या पदाशी करायचं आहे. आता पुढची क्लुप्ती बघूया काय म्हणते. पदांचा गुणाकार. चला बघूया. 32 म्हणून बघू नका, 3 आणि 2 म्हणून बघा. 3 दुणे लगेच 6 मिळाले. तसंच इकडे करायचं. 5 आणि 4 वेगळं बघा. 5 चोक 20. आपल्याला पर्याय क्रमांक 4 उत्तर लगेच मिळालं. परत लक्षात घ्या, 3 दुणे 6 तसं 5 चोक 20 म्हणजे असाही प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ही क्लुप्ती लक्षात ठेवा. आपल्याला उत्तर 20 मिळालेलं आहे. आता पुढे जाऊया. मग पदांचा गुणाकार प्लस दुप्पट सुद्धा करू शकतात. चला बघूया कसं. मुद्दाम मी 30 उदाहरण घेतोय. आपण काय करणार आहोत, काय काय करू शकतात याचा अंदाज पटकन घेणार आहोत आणि नंतर लगेचच आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे बघणार आहोत. चला बघूया. बघा 3 आणि 2 वेगळं बघा. 3 दुणे 6 आणि 6 ची दुप्पट 12. तसं तिकडे करा. 5 आणि 4 5 चोक आधी मिळवा किती 20 आणि मग त्या 20 ची काय करा दुप्पट. म्हणजे जसं इथं केलंय 3 दुणे 6 केलं आणि मग दुप्पट केलं तसं इकडं 5 चोक 20 केलं 20 ची दुप्पट 40. 40 आहे का बघा. पर्याय क्रमांक 2 40. अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मगाशी बेरीज केलती, आपल्याला कधी कधी गुणाकार पण परीक्षेला येऊ शकतो. ही क्लुप्ती लक्षात ठेवा. तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 40 असं आपल्याला मिळालेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो पुढची उदाहरणं बघूया. आता उदाहरण कसं दिलंय बघा. पदांची बेरीज गुणुले कोणतीही एक संख्या. म्हणजे लक्षात घ्या, हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद. आता प्रक्रिया करताना काय केलं बघा. पदांची बेरीज बघा. हे एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा या सगळ्या प्रक्रिया होत असतात, बेरीज गुणाकार गुणुले कोणती संख्या, या सर्व प्रक्रिया कुणावर होत असतात एक तर ह्या पहिल्या पदावर होतील किंवा तिसऱ्या पदावर होतील. का बघा लक्षात घ्या, कारण या पहिल्यापासून दुसरं मिळवायचं आहे आणि या तिसऱ्यापासून चौथं मिळवायचं आहे. म्हणजे ज्या काही प्रक्रिया करायच्या आहेत त्या पहिल्या किंवा तिसऱ्यावर करायच्या. म्हणजे जे नंतर संख्या मिळालेली असते त्याच्यावर नाही करायची. प्रक्रिया कोणावर करायची तर पहिलं पद, हे पहिलं पद किंवा तिसरं पद याच्यावरच प्रक्रिया करायची. का तर या पदापासून हे पद मिळाले ना, म्हणून लक्षात घ्या आपल्याला कोणत्याही प्रक्रिया करताना ज्याच्यापासून मिळाले, आता याच्यापासून हे मिळाले ना म्हणजे याच्यावर प्रक्रिया केली. परत लक्षात घ्या, याच्यापासून हे मिळाले, कोणापासून मिळाले याच्यापासून, मग याच्यावरच काय असेल ती प्रक्रिया करायची जी आपण शिकलेलो आहोत. चला कोणा प्रक्रिया काय म्हटलं इथं प्रक्रिया करायला. पदांची बेरीज करा म्हणते. चला पदांची बेरीज करूया. पदांची बेरीज किती झाली 12 नका बघू. 1 आणि 2 वेगळं बघा. 1 अधिक 2 किती झाले 3. 3 पदाची बेरीज गुणुले काय म्हणते कोणती एक संख्या. म्हणजे याला 5 न गुणलंय बघा. कोणती पण एक संख्या घेऊ शकता तुम्ही. का इथं 5 न गुणलंय का तर 3 5 15 आलं का 15 बरोबर. म्हणजे पदांची बेरीज केली आणि त्याला 5 न गुणलं. परीक्षेला वेगळ्या संख्येनं गुणायला होतील. म्हणून काय म्हटलं इथं पदांची बेरीज गुणुले कोणती एक संख्या. तुर्तास फक्त या प्रश्नापुरतं काय केलेलं आहे, पदांची बेरीज 1 अधिक 2 बरोबर 3 गुणुले 5 काय संख्या मिळाली 15 आहे. असंच इकडं करायचं. चला करूया. 2 आणि 5 ची बेरीज करूया. किती मिळाली 7. बघा 1 आणि 2 3 तसं 2 आणि 5 7. आता गुणले किती नाही तो 5 न. इकडं पण 5 नच गुणायचं, कारण इकडे जसं केलं तसंच इकडे करायचं. चला गुणूया. 7 गुणुले 5 बरोबर किती मिळालं 35. परत लक्षात घ्या काय केलं आपण, पदांची बेरीज 1 अधिक 2 3 त्याला 5 न गुणलं तसंच इकडे करायचं. पदांची बेरीज 2 अधिक 5 7 गुणुले 5 5च का कारण इकडे 5 न गुणलंय म्हणून इकडे पण 5 न गुणलं. 7 5 35. पर्यायामध्ये 35 आहे का बघा. इथं आहे पर्यायामध्ये 35 आहे. आपल्याला उत्तर 35 असं मिळालेलं आहे. आता खालचं बघूया. आता खालच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय क्लुप्ती, वर्गमुळाची दुप्पट ऑब्लिक चौपट. आता इथं दुप्पट चौपट लिहिलंय, परीक्षेला तिप्पट सुद्धा येईल. म्हणजे काही करू शकतात, फक्त आपल्याला तो स्मार्ट वर्क करून ती क्लुप्ती ओळखायची असते. चला बघूया. वर्गमुळाची दुप्पट म्हणजे काय तर आता इथं प्रॉब्लेम असा झालाय की इथं दुसरंच पद रिकामं दिलंय. असू द्या ना, आपण काय म्हटलं होतं 4 पदापैकी कोणतं पण पद आपल्याला विचारू द्या, पण जी पद दिले त्यांचा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जाईल. बघा 64 ला 16 दिले म्हणजेच या 64 वर काहीतरी प्रक्रिया केली, याच्यावर काहीतरी केलेलं आहे मग 16 मिळालेला आहे. सोपं आहे. बघा वर्गमुळाची म्हणजे याचं वर्गमूळ मिळालं पाहिजे आपल्याला. 64चं वर्गमूळ किती आलं 8 बरोबर का. 64 ही वर्ग संख्या आहे
आणि या 64चं वर्गमूळ किती मिळालं 8 आणि 8 ची काय केली इथं दुप्पट केले 8 गुणे 16 किंवा 8 आणि 8 16 म्हणजे या संख्येचं वर्गमूळ 8 आणि त्याची दुप्पट केले. तसंच आपल्याला इकडे करायचं आहे या संख्येचं आधी काय मिळवायचं वर्गमूळ बघा याचं वर्गमूळ 8 तर याचं वर्गमूळ 5 इकडे वर्गमूळ मिळवलंय ना म्हणून आधी इकडे आहे असं वर्गमूळ मिळवायचं. परत वाक्य रिपीट करेन जसं इथं केले तसंच इथं करायचं. इथं वर्गमूळ मिळवलं इथं वर्गमूळ मिळवलं पुन्हा काय केले दुप्पट 5 ची दुप्पट करा किती मिळेल 10. परत लक्षात घ्या आपण 64चं वर्गमूळ काढलं 8 त्याची दुप्पट केली तसं 25चं वर्गमूळ काढलं 5 त्याची दुप्पट केली 10. 10 पर्यायामध्ये आहे का बघा आहे बघा इथं म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर 10 असं मिळणार आहे. आता बघूया पुढची क्लुप्ती बघा वर्ग अधिक ती संख्या. आता ही क्लुप्ती वर्गीकरणामध्ये झालेली आहे. बऱ्यापैकी वर्गीकरण आणि समसंबंध यांचा जवळचा संबंध असतो परंतु वर्गीकरणापेक्षा समसंबंध थोडंसं सोपं असतं. का तर समसंबंधामध्ये आपल्याला 2 पदं ऑलरेडी मिळालेली असतात. इथं क्लुप्ती लावणं खूप सोपं असतं. चला तर बघूया आता या प्रश्नाचा अभ्यास करूया. वर्ग अधिक ती संख्या आपण शिकलोय खूप सोपं आहे. चला बघा 10 चा वर्ग किती 100 10 चा वर्ग 100 कशाचा वर्ग केला 10 चा हेच 10 त्या 100 मध्ये टाका काय मिळालं 110. परत लक्षात घ्या वर्ग अधिक ती संख्या म्हणजे ज्याचा वर्ग केला 10 चा वर्ग केला 100 तीच त्यात टाकली 10 मिळालं 110. आता पुढे जाऊया इथं पण तसंच करायचं का कारण इकडं तसं केलंय म्हणून आहे असं इकडं करायचं आहे. 5 चा वर्ग करा किती झाला 25 कशाचा वर्ग केला 5 चा हेच 5 यात टाका किती झाले 30 पर्यायामध्ये आहे का तर आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. ही सुद्धा क्लुप्ती परीक्षेला येऊ शकते. लक्षात ठेवा वर्ग अधिक ती संख्या वर्ग अधिक तीच संख्या. आता खालची क्लुप्ती बघूया वर्गमूळ अधिक तीच संख्या. आता मगाशी काय म्हटलं वर्ग अधिक तीच संख्या परंतु कधी कधी वर्गमूळ अधिक तीच संख्या. आता मगाशी इथं वर्ग केलाय इथं उलट करा बघा 64चं वर्गमूळ काढा किती मिळतंय 8 आणि हेच 8 या 64 मध्ये टाका किती मिळालं 72. परत लक्षात घ्या 64चं वर्गमूळ 8 आणि तेच 8 64 मध्ये टाका मिळालं 72. असंही परीक्षेला करतील लक्षात ठेवा. तसंच इकडे करूया 49चं वर्गमूळ किती मिळते तुम्हाला 7 आणि हेच 7 या 49 मध्ये टाका तुम्हाला 56 उत्तर मिळून जाईल. 56 पर्यायामध्ये आहे का बघा इथे 56 आहे म्हणजे आपल्याला उत्तर 56 असं मिळालेलं आहे. काय केलं इथं परत लक्षात घ्या 64चं वर्गमूळ 8 आणि हेच 8 या 64 मध्ये टाकलं 72 मिळालं आहे असंच आपण इकडे करणार आहोत. 49चं वर्गमूळ 7 हेच 7 49 मध्ये टाका उत्तर मिळालं 56. आपल्याला पर्याय क्रमांक 4 56 असं मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा या पदांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करतात त्याच आपण आता बघत आहोत. अजूनही काही सराव करणार आहोत. या सर्व क्लुप्त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढच्या क्लुप्त्यांचा अभ्यास करूया. बघा मी असं वाक्य लिहिले संख्या वजा 1 आणि त्याचा वर्ग म्हणजे काय चला बघूया. ही 10 संख्या आहे बरोबर यातनं 1 वजा करा 1 वजा केल्यावर काय मिळते 9 मिळते. संख्या वजा 1 10 वजा 1 9. आता बघा 9 चा 81 ची मिळ लावा 9 9 81 म्हणजेच संख्येतून 1 वजा करतात व त्याचा वर्ग करतात हे लक्षात ठेवा. मग सर आम्ही ओळखायचं तर कसं असं काही पण करू शकतात. तर मुलांनो बुद्धिमत्तेमध्ये स्मार्ट वर्क खूप गरजेचं आहे. तुमच्या वर्ग संख्या पाठ आहे नुसत्या वर्ग संख्या पाठ ठेवू नका वर्ग संख्येच्या आसपासच्या पण संख्या लक्षात ठेवा. मग कसं उत्तर सुटू शकतं तर बघा या गणिताकडे बघताना जरा नीट बघा. तुम्ही जर 81 कडे बघितलं तर तुमच्या लगेच टू पेटली पाहिजे डोक्यामध्ये लगेच स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. 81 काय हो 81 9चा वर्ग आहे. मग मला 10 पासून 9 कसं मिळेल तर मला 10 मधनं 1 वजा केल्यावर 9 मिळेल मग 81. मग अशी कृती असू शकेल का असा लगेच विचार आपल्याला करता आला पाहिजे. चला करूया 10 मधनं 1 गेला 9 9 चा वर्ग 81 तसंच 9 मधनं 1 गेला किती 8 8 चा वर्ग 64. बघा 64 पर्यायामध्ये आहे का आहे ना बघा इथे 64 उत्तर मिळून गेलं. म्हणजे गणित सोडवण्याचं सुद्धा एक स्मार्ट वर्क आहे. आपण जर त्या पदांकडे नीट काळजीपूर्वक बघितलं तर ते आपल्याला लगेच सुटू शकतं. तुर्तास या प्रश्नापुरतं 10 वजा 1 9 चा वर्ग 81 9 वजा 1 8 चा वर्ग 64 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 64 असं मिळालेलं आहे. आता पुढे जाऊया
आता जी मी क्लुप्ती तुम्हाला सांगणार आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट क्लुप्ती. मी असं का म्हणतो, कारण सगळ्याच क्लुप्त्या महत्वाच्या आहेत, परंतु आतापर्यंत स्कॉलरशिपच्या परीक्षांचा विचार केला तर जास्तीत जास्त वेळा ही क्लुप्ती विचारलेली आहे. हे लक्षात ठेवा. इथं मी आयएमपी लिहिले त्यासाठी. काय क्लुप्ती आहे? क्लुप्ती अतिशय सोपे, फक्त आपल्याला त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. बघा, पदांची बेरीज अधिक तेच पद, म्हणजे बघा हे पद आहे 82 म्हणून बघू नका, 8 वेगळं बघा, 2 वेगळं बघा. चला 8 आणि 2 पदांची बेरीज म्हणले, 8 आणि 2 किती झाले हो? 10. 8 आणि 2 10. आता अधिक तेच पद म्हणजे 8 आणि 2 10, हेच 10 या 82 मध्ये टाकायचे. किती मिळालं? 92 मिळालं. परत लक्षात घ्या, 8 आणि 2 10, हेच 10 या 82 मध्ये मिसळा, मिळालं 92. तसंच इकडे करायचं. 6 आणि 5 किती झाले हो? 11. 6 आणि 5 11, याची बेरीज करा. 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, मिळालं 76. 76 पर्याय आहे का? बघा पर्याय क्रमांक 3 76 आहे. आपल्याला उत्तर मिळालं. कसं? तर 6 आणि 5 11, हेच 11 65 मध्ये टाकले, उत्तर मिळालं 76. ही कृती लक्षात ठेवा. पदाची बेरीज करतात, पदातील अंकांची बेरीज करतात. 8 आणि 2 10, तेच 10 82 मध्ये टाकलं, 92 मिळालं. तसंच इकडं 6 आणि 5 11, हेच 11 65 मध्ये टाकलं, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 76 मिळालेलं आहे. ही क्लुप्ती विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आताच मी म्हटलं एक इम्पॉर्टंट क्लुप्ती, तशीच त्याच आधारावर दुसरी इम्पॉर्टंट क्लुप्ती तीच आहे की पदातील अंकांची बेरीज करा वजा 30 संख्या करा. मगाशी काय केलं होतं? बेरीज अधिक 30 संख्या घेतली होती. आता बेरीज वजा 30 संख्या ही सुद्धा क्लुप्ती परीक्षेला वापरली जाते. चला बघूया कशी. बघा, पदातील अंकांची बेरीज म्हणजे 8 आणि 2 किती झाले? 10. बरोबर, 8 आणि 2 झाले 10. आणि आता या 82 मधून हे 10 काय करा? वजा करा. तुम्हाला 72 उत्तर मिळेल. म्हणजे पदातील अंकांची 8 आणि 2 ची बेरीज केली आणि जी बेरीज आली ती यातनं वजा केली, 72 मिळाली. तसंच इकडे करायचं. 6 आणि 5 किती मिळाले? 11. आता जे मिळाले ते यातनं वजा करा. 65 वजा 11 किती होतील? तर 54 होतील. बघा, 65 वजा 11 किती? 54. मग 54 पर्यायामध्ये आहे का? आहे. आपल्याला उत्तर 54 असं मिळणार आहे. लक्षात ठेवा, पदातील अंकांची बेरीज वजा 30 संख्या केलेली आहे. बघा, 8 आणि 2 10, हेच 10 82 मधून घालवले, 72 मिळाले. 6 आणि 5 11, हेच 11 65 मधून घालवले, मिळाले 54. लक्षात ठेवा, उत्तर 54 आहे. आणि या दोन्ही क्लुप्त्या जी मगाशी सांगितली आणि आत्ताची लक्षात ठेवा. चला आता पुढची क्लुप्ती बघूया. संख्येची निमपट वजा पदातील अंकांची बेरीज. बघा, एखाद्या संख्येवर आपल्याला कधी कधी 2 2 3 3 प्रक्रिया कराव्या लागतात. चला बघूया. बघा, संख्येची निमपट. आता 86 ची निमपट, 86 ला निम्म करायचं आहे. 86 ला निम्म करायचं कसं करता येईल? बघा, 3 आणि 4 झालं. कसं? 3 आणि 3 6, 4 आणि 4 8, किंवा या 86 ला 2 न भागा, तुम्हाला निम्मी मिळून जाईल. म्हणजे 86 ची निमपट 43. बरोबर का? आता हे 43 जरा बाजूला घ्या. काय म्हणते बघा क्लुप्ती आपल्याला. संख्येची निमपट 43. आता काय करा? वजा करा पदातील अंकांची बेरीज, म्हणजे याची बेरीज किती झाली? 14. परत लक्षात घ्या, संख्येची निम्मी 43 वजा यांची बेरीज 14, असं करा म्हणता येते. असं पण क्लुप्ती आपल्याला परीक्षेला येऊ शकते. करूया. 3 4 जात आहेत का? नाही. 13 4 घालवा, 9. उसना घेतलेला हातचा परत द्या. 1 आणि 1 2, 4 2 गेले 2, 29. बघा इथे 29 आले. म्हणजे काय केलंय? संख्येची निमपट करा, निम्मी केली आणि त्यातनं काय वजा करा? या संख्येची बेरीज वजा करा. विद्यार्थी मित्रांनो, अशी ही क्लुप्ती परीक्षेला येऊ शकते. म्हणून आपल्याला काय काय करू शकतात हे सगळं डोक्यात साठवायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. परत लक्षात घ्या, संख्येची निमपट केली, ही निमपट, यातनं यांची बेरीज इकडे वजा केली. बघा, तसंच इकडे करूया. 98 ची निमपट किती? 49. आता 49 मी इकडे येतो. वजा 9 आणि 8 किती? 17. बघा, निम्मी वर, बेरीज खाली. आता दोघांची वजा बाकी. 49 वजा 17 करूया. चला, 9 7 गेले 2 आणि 4 1 गेला 3, किती मिळालं? 32. बघा पर्यायामध्ये 32 आहे का? बघा इथं 32 आहे. म्हणजे आपल्याला उत्तर 32 असं मिळालेलं आहे.